की भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर आपला जन्म जरी त्या ठिकाणी बदलला तरी आपल्या पूर्व जन्माचं आपल्याला ज्ञान होतं आणि आपण हीन जरी असलो, गरीब जरी असलो तरी आपल्याला सद्गती मिळते. एवढं पुण्यदायक, एवढं पवित्र तो नर्मदेचा किनारा आहे. एवढी कृपा करणारी ती नर्मदा मैया आहे. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी एक सुंदर कथा येते की सिरसिरी घाट दुधी नदी. तर दुधी नावाची नदी आहे की ती नदी या नर्मदा मैयाला येऊन मिळालेली आहे. तर या कथेची निर्मिती सांगत असताना, या नदीची निर्मिती सांगत असताना असं सांगतात की ही दुधी नदी हनुमंतरायांच्या आईच्या दुधापासून निर्माण झालेली आहे. हनुमंतरायांची आई अंजना मैया. तर त्या अंजना मैयाच्या स्तनातून जी दुधाची धार निघाली त्या धारेपासून ही नदी निर्माण झाली. थोडक्यात विषय असा आहे की भगवान प्रभू रामचंद्र वनात गेले आणि वनात गेल्यानंतर रावणाने सीता पळवली. सीतेच्या शोधामध्ये भगवान परमात्मा आलेले आहेत, अगदी व्याकुळ झालेले आहेत. पण शोध घेता घेता त्या ठिकाणी शबरी मातेचा उद्धार केला. शबरीचा उद्धार केल्यानंतर शबरीला मार्ग विचारला. शबरीचा उद्धार केला देवाने. शबरीच्या झोपडीत परमात्मा गेले. मला सांगा, शबरी भिल्लीन होती पण माळकरी नव्हती. मग मला सांगा, माळकरीन भिल्लीन चांगली का बिन माळकरीन पाटलीन चांगली? भिल्ली नव्हती पण तिचा देवाने उद्धार केला. किती वाट पाहिली तिने देवाची, की अगदी लहान वयापासून तर वृद्ध अवस्थेपर्यंत देवाची वाट पाहिली. कब दर्शन देगे कब दर्शन देगे राम परम हितकारी. रसता देखत शबरी की उमर गई सारी. रसता देखत शबरी की उमर गई सारी. कि त्या देवाची वाट पाहिली. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. दररोज ज्या रस्त्याने प्रभू रामचंद्र येणार आहेत तेवढ्या रस्त्यावरती फुलं टाकायची. अशी फुलं टाकायची की जशी काही गादी टाकलेली आहे तेवढी फुलं त्या वनातून शोधून आणायची. ती फुलं टाकायची. दररोज देवासाठी बोरं आणायची की माझ्या परमात्म्याला काय देऊ खायला, म्हणून बोरं आणून ठेवायची. असं करता करता, राम राम करता करता तोंडाला छाले पडले पण तिची व्याकुळता संपली नाही. रामा रघुनंदना आश्रमातया कधी रे येशील. रामा रघुनंदना पतित पावना श्री रघुनाथा. एकदाचे जाता जाता पारीन पूजिन टेकीन माथा. तोच स्वर्ग मज इथेच येईल. तोच स्वर्ग मज इथेच येईल. पुरेपणा जीवना
रामा रघुनंदना वाट पाहून पाहून डोळे दुखायला लागले, जिभेला छाले पडले, पण अजून परमात्मा येत नाही. आणि तो दिवस आज उजळला की ज्याची वाट पाहत होती तो परमात्मा तिच्या झोपडीत आला. डोळ्यांवर भरोसा बसत नव्हता. एवढी वाट पाहिली शबरी मातेने देवाची. तिला असं वाटत होतं की मी दिवसा स्वप्न तर पाहत नाही. परमात्मा आले आणि शबरी मातेने देवाचं आदरातिथ्य केलं, पाद्य पूजा केली. देवाला म्हणायला लागली, देवा माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मग देवा तुम्हाला भूक लागली असेल, काही खाऊन घ्या. आणि मग आपल्या शुद्ध दातांनी चाखलेली बोरं, कशा दातांनी? शुद्ध दातांनी. कोणतं कोलगेट वापरत होती शबरी माता? आपण शबरीचा फोटो पाहिलाय? फोटो कसा आहे, तिचे दात कसे असते? तर त्या दातांनी तिने चाकलेली बोरं, ज्या वेळेला देवाच्या हातात बोरं दिली, देव मनोमन लक्ष्मणासोबत बोलताय, लक्ष्मणा, देवाच्या डोळ्यात अश्रू आले. लक्ष्मणा, 13 वर्ष झाले तेव्हापासून माझ्या आईचं मला दर्शन नाही. तर या शबरीमध्ये मी माझ्या आईला पाहतोय. माझी आई कौशल्य मला दिसते. ते बोर घेतलं देवाने आपल्या हातात आणि शबरी म्हणायला लागली, देवा मला वाटत होतं की तुम्हाला आंबट बोरं आवडणार नाही, म्हणून माझ्या दातांनी मी ते आधी चाखून पाहिली आणि तशी गोड गोड बोरं तुमच्यासाठी आणली. देवाने ते बोर घेतलं, खाल्लं, आवडीने खाल्लं आणि लक्ष्मणाच्या हातात दिलं. लक्ष्मणाने मागच्या मागं फेकून दिलं. काय म्हटलं, ही म्हातारी, हिचे दात कसे, दिसायला कशी, तिला पाहिलं मला किडस येते कशी. त्याने ते फेकून दिलं. पण लक्ष्मणाला हे नव्हतं माहिती की तिच्याच फेकलेल्या बोरामुळे एक पर्वत तयार होईल आणि तिथे जी वनस्पती उगवेल त्याच वनस्पतीने पुन्हा तुला जीवनदान मिळेल. तर लक्ष्मणाने खाल्लं नाही, देवाने खाल्लं. 9 विधा भक्तीचा उपदेश केला. तिला सांगितलं, 9 विधा भक्ती सांगितली. आणि परमात्मा शबरीला विचारतायत, शबरी म्हटली, माता तुला अजून काही पाहिजे का? तुला काही देऊ का? तिने सांगितलं, देवा, अरे जन्मच्या जन्म जे ऋषी मुनी तपश्चर्या करतात त्यांच्या तू स्वप्नात सुद्धा जात नाही. की जे झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात पण त्यांच्या स्वप्नात सुद्धा तू जात नाही. आणि आज ज्याच्या दर्शनासाठी मी जिवंत होते तोच माझा प्रभू, तो माझा परमात्मा, तो माझा प्राण. आणि त्याचं मला दर्शन झालं. मग या नश्वर जगाला आता मला पाहायची इच्छा नाही. म्हटलं, मी आता जिवंत राहत नाही, मला आता जायचंय. आणि त्यावेळेला परमात्म्याने विचारलं, तसंच होईल, फक्त आम्हाला सांगा, माझी पत्नी रावणाने पळवून नेलेली आहे, तर मग मला असा काहीतरी पत्ता सांगा की जेणेकरून माझ्या पत्नीचा मी शोध घेईल. तिने सांगितलं, इथून काही अंतरावर ऋषीमुख नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती वालीचा भाऊ सुग्रीव राहतो आणि त्या सुग्रीवाला तुम्ही त्याच्यासोबत मैत्री करा, तोच तुमची मदत करेल. आणि लगेच योगाग्नीने आपलं शरीर तिने त्या ठिकाणी ठेवलं. एक दिव्य अशी ज्योत निघाली, ती देवाच्या अंगात गेली. म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये शबरी माता विलीन झाली. भगवान परमात्मा ऋषीमुख पर्वतावरती गेले. 2 ऋषी बालक फिरताना दिसतायत असं पाहिल्याबरोबर संशय आला आणि हनुमंतराय देवाची परीक्षा घेण्याकरता एका ब्राह्मणाचं रूप घेतात, जातात. सुग्रीवासोबत मैत्री होते, वालीचा वध होतो आणि लगेच
वालीचा वध झाल्यानंतर भगवान परमात्मा 4 दिशेला 4 तुकड्या करून वानर सेना सीतेच्या शोधामध्ये निघालेली आहे. कोणाला सीतेचा शोध लागला नाही. 3 तुकड्यांना सीतेचा शोध लागला नाही, एका तुकडीला सीतेचा शोध लागला आणि ते म्हणजे हनुमंतराय. सीतेचा शोध घेऊन आले, रामेश्वराची स्थापना झाली आणि समुद्रावरती सेतू बांधला. दगडावरती राम नेऊन त्या समुद्रावरती सेतू बांधला. राम नाम आधार दिले ओ राम नाम आधार दिले जल मेरा बनाते गए पर कृपा राम करे हो पत्थर भी कर जाते गए जिन पर कृपा राम करे हो पत्थर भी गिर जाते गए राम नाम आधार हो राम नाम आधार वो जल जिन पर कृपा राम करे हो पत्थर भी कर जाते गए जिन पर कृपा राम करे हो पत्थर भी कर जाते गए। जय हो। जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। फक्त रामाचं नाव लिहिल्यानंतर दगड पाण्यात तरली, पूल तयार झाला. वानर सेना लंकेमध्ये गेली. लंकेत गेल्यानंतर सर्वच्या सर्व सैन्याचा भगवान परमात्म्याने फडशा पाडला. रावणाचे सर्व पुत्र भगवान परमात्म्याने मारले. रामाच्या सैन्याने मारलेले आहेत आणि त्याच सैन्यामध्ये त्याच युद्धामध्ये एक वेळा लक्ष्मणाला शक्ती लागली. शक्ती लागली, संपूर्ण शरीर अगदी काळं पडलेलं आहे. रामप्रभू विलाप करतायत, रडतायत की आता मी जर घरी गेलो, रावणाचा वध करून मी जर घरी गेलो तर माझी आई मला प्रश्न विचारेल, रामा अरे बाबा तू आलास आणि माझा लखन कुठे गेला? तर त्या माझ्या कौशल्य आईला काय उत्तर देऊ, काय म्हणून तिला सांगू की आई मी आलो, तुझ्या लक्ष्मणाला नाही आणू शकलो. भगवान परमात्मा रडताय, रुदन करताय, हे लक्ष्मणा अरे बोल रे माझ्या सोबत. मेरे लखन दुलारे बोल कुछ बोल मत भैया को रुला रे बोल कुछ बोल. भैया 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 कह के मेरा धीरज खोल मेरे लखन दुलारे बोल कुछ बोल. अरे लक्ष्मणा एक वेळा तरी डोळे उघड, माझ्या सोबत बोल. इस धरती पे और न होगा मुझसे साहत भागा, मेरे होते बाण शस्त्र का तेरे तन में लागा, जा नहीं सकता तोड़ के मुझसे तू स्नेह का धागा. मैं भी अपने प्राण पे दूंगा आज जो तू नहीं जागा. अखियों के तारे
अखियों के तारे लल्ला अखियाँ खोल मेरे लख दुलारे बोल कछु भगवान परमात्मा रडताय, उठायला तयार नाही. आणि ज्या वेळेला बिभीषणाकडून कळलं की लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य आहे, त्या वैद्याला आणलं. वैद्याने सांगितलं की सूर्योदय होईपर्यंत संजीवनी बुटी जर याला आणली नाही तर लक्ष्मण वाचणार नाही. हनुमंतराय गेले. त्याही वेळेला हनुमंतराय गेले आणि हनुमंतरायाने संजीवनी बुटी आणली. लक्ष्मणाला जिवंत केलं. पुन्हा युद्ध झालं. रावणाचा वध झाला. संपूर्ण लंका उद्ध्वस्त केली. बिभीषणाला राज्य मिळालं. रावणाचा वध झाला आणि मग रावणाच्याच पुष्पक विमानामध्ये बसून सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने तिचा स्वीकार केला. आणि आता परमात्मा, बिभीषण, वानर सेना सर्वच्या सर्व आता कशात बसलेले आहे? पुष्पक विमानामध्ये बसलेले आहे. आणि जात असताना अंजन पर्वतावरून ते विमान जात आहे. आणि त्या पर्वतावरून ते विमान जात असताना हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना विनंती करतात, देवा देवा म्हटले, माझ्या आईची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट नाही. मला माझ्या आईची भेट घ्यायची आहे. म्हणजे लहानपणापासून बघा, हनुमंतराय केव्हापासून आपल्या आईच्या दूर होते. हनुमंतरायाच्या जीवनाची कथा आपल्याला माहिती असेल की लहानपणी ज्या वेळेला सकाळी सकाळी सूर्याचा उदय झाला, लाल भडक असं सूर्य दिसायला लागला. हनुमंतरायांना वाटलं की एखादं लाल फळ दिसतंय आणि आपण हे खाल्लं पाहिजे. कुठल्याच प्रकारचा विषय, कुठल्याच प्रकारची भीती न बाळगता हनुमंतराय लहानपणी देवाला, त्या सूर्याला गिळायला लागले. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. ए अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. धन तुझी काया, पालपटी गेलास तू सूर्याला धराया. बालपणी गेलास तू सूर्याला धराया. बालपणी गेलास तू सूर्याला धराया. बालपणी गेलास तू सूर्याला धराया. धरणी तर तरले आसमान, एक मुखाने बोला बोला दे